नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान यातील 14वा पाठ उष्णतेचे मापन व परिणाम या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। आणि या स्वाध्यायामध्ये जे सोडवण्यासाठी उदाहरणं दिलेले आहेत ते देखील आपण व्यवस्थितरित्या अगदी सोप्या पद्धतीने सोडवून दिलेले आहेत। तुम्ही जर काळजीपूर्वक ते उदाहरणं सोडवताना पाहिले तर तुम्हाला देखील ते अगदी सोपे वाटतील। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे या पाठामध्ये जेवढे काही पाठात आलेले प्रश्न आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतरच स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे। म्हणून आता पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहूयात। यामध्ये पहिला प्रश्न आहे, आपल्याला उष्णता कोणकोणत्या स्रोतांपासून मिळते? उत्तर आहे सूर्य, पृथ्वी, लाकूड, कोळसा, पेट्रोल इत्यादी इंधने, विद्युत ऊर्जा, अणुऊर्जा, हवा इत्यादी स्रोतांपासून आपल्याला उष्णता मिळते। दुसरा प्रश्न आहे, उष्णता स्थानांतरित कशी होते? उत्तर आहे वहन, अभिसरण व प्रारण या 3 प्रकारे उष्णता स्थानांतरित होते। तिसरा प्रश्न आहे, उष्णतेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला माहीत आहेत? आकृती 14.1 मध्ये उष्णतेचे परिणाम दाखवले आहेत ते कोणते? उत्तर आहे उष्णतेचे परिणाम पाहूया, प्रसरण, अवस्थांतर, तापमानातील वाढ, प्रकाशाचे उत्सर्जन आणि ज्वलन। आणि आकृती 14.1 मध्ये तापमानातील वाढ किंवा पाणी उकळणे, वितळणे, ज्वलन, प्रसरण हे परिणाम दाखवले आहेत। थोडे आठवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे, स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा म्हणजे काय? उत्तर आहे पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात। आणि पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतीज ऊर्जा म्हणतात। जरा डोके चालवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे, 1. ताप आल्यावर आई लगेच कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या का ठेवते? उत्तर आहे आपल्या शरीरातील उष्णता लवकर बाहेर जाऊन शरीराचे तापमान कमी व्हावे यासाठी असे करतात, कारण पाण्याचा विशिष्ट उष्मा खूप जास्त आहे। दुसरा प्रश्न, कॅलरी मापी तांब्याची का बनवतात? उत्तर आहे तांबे उष्णतेचे सुवाहक आहे। तांब्याचा विशिष्ट उष्मा कमी असतो, तांबे टिकाऊ असते, तसेच तांब्याची अभिक्रियाशीलता म्हणजेच रिॲक्टिव्हिटी उच्च नसते। पुढचा प्रश्न आहे, द्रव्याच्या प्रसरणाचा दैनंदिन जीवनात होणारा कोणता उपयोग तुम्हाला माहीत आहे? तर तापमापी हा उपयोग माहीत आहे। उष्णतेचा पाण्यावर होणारा परिणाम हा इतर द्रवांवर होणाऱ्या परिणामांपेक्षा थोडा भिन्न असतो, याला पाण्याचे असंगत आचरण म्हणतात। तर आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिले। आता स्वाध्यायाला सुरुवात करूया। यातील पहिला प्रश्न आहे, ए माझी जोडी कोणाशी? यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे, तर आपण ब गटामध्ये डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत। तर पहिलं पाहूया, अ निरोगी मानवी शरीराचे तापमान किती असते? 98.6 अंश फॅरनहीट। आ पाण्याचा उत्कलन बिंदू याची योग्य जोडी आहे 212 अंश फॅरनहीट। ई कक्ष तापमान याची योग्य जोडी आहे 296 केल्विन। ई पाण्याचा गोठण बिंदू याची योग्य जोडी आहे 0 अंश सेल्सिअस। यामध्ये बी कोण खरं बोलतोय? यामध्ये अ पदार्थाचे तापमान जूलमध्ये मोजतात, तर हे विधान चूक आहे। पदार्थाचे तापमान सेल्सिअस किंवा फॅरनहाइट किंवा केल्विनमध्ये मोजतात। आ उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते, तर हे विधान बरोबर आहे। ई उष्णतेचे एकक जूल आहे, तर हे विधान देखील बरोबर आहे। ई उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात, तर हे विधान चूक आहे। उष्णता दिल्याने वस्तू प्रसरण पावतात। उ स्थायूचे अणू स्वतंत्र असतात, तर हे विधान चूक आहे। मग बरोबर विधान काय आहे? स्थायूचे अणू एकमेकांशी घट्ट जोडलेले असतात। उ उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतीज ऊर्जा थंड वस्तूंच्या अणूच्या सरासरी गतीज ऊर्जेपेक्षा कमी असते।
तर हे विधान चूक आहे. बरोबर विधान आहे, उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतीज ऊर्जा थंड वस्तूच्या अणूंच्या सरासरी गतीज ऊर्जेपेक्षा जास्त असते. सी, शोधाल तर सापडेल. तापमापी हे उपकरण रिकामी जागा मोजण्यास वापरतात. तर रिकामी जागी शब्द येईल तापमान. उष्णता मोजण्यास रिकामी जागा हे उपकरण वापरतात. तर रिकाम्या जागी शब्द येईल कॅलरी मापी. तापमान हे वस्तूतील अणूंच्या रिकामी जागा गतीज ऊर्जेचे प्रमाण असते. तर रिकाम्या जागी शब्द येईल सरासरी. एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या रिकामी जागा गतीज ऊर्जेचे प्रमाण असते. तर रिकामी जागी शब्द येईल एकूण. दुसरा प्रश्न आहे, निशिगंधाने चहा बनविण्यासाठी चहाचे घटक टाकून भांडे सौर चुलीत ठेवले. शिवानीने तसेच भांडे गॅसवर ठेवले. कोणाचा चहा लवकर तयार होईल व का? उत्तर आहे, शिवानीचा चहा लवकर तयार होईल, कारण ठराविक कालावधीत गॅसकडून भांड्याला मिळणारी उष्णता ही त्याच कालावधीत सौर चुलीकडून भांड्याला मिळणाऱ्या उष्णतेपेक्षा बरीच जास्त असते. तिसरा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे द्या. त्यामध्ये वैद्यकीय तापमापीचे वर्णन करा. त्यात व प्रयोगशाळेतील वापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो? उत्तर आहे, वैद्यकीय तापमापीचा उपयोग माणसाच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी होतो. या तापमापीत एक काचेची अरुंद नळी असते, जिच्या एका टोकाकडे एक फुगा असतो. त्यामध्ये अल्कोहोल भरलेले असते. नळीची उरलेली जागा निर्वात असून नळीचे दुसरे टोक बंद केलेले असते. ज्या वस्तूचे तापमान मोजायचे असते त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा फुगा काही काळ ठेवला जातो. त्यामुळे त्याचे तापमान वस्तूच्या तापमाना एवढे होते. रोग्याच्या शरीराचे तापमान मोजताना तापमापीचा फुगा रोग्याच्या तोंडात किंवा काखेत ठेवतात. 1 मिनिटात तापमापी काढून त्याचे वाचन घेतात. एका निरोगी मानवी शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस असते. त्यामुळे वैद्यकीय तापमापीत सुमारे 35 अंश सेल्सिअस ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान तापमान मोजता येते. आजकाल वैद्यकीय उपयोगासाठी साध्या तापमापीऐवजी डिजिटल तापमापी वापरली जात आहे. उष्णता व तापमानात काय फरक आहे? त्यांची एकके कोणती? उत्तर आहे, पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो. पदार्थातील अणू सतत गतिशील असतात. त्यांच्या गतीज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. तर तापमान हे अणूंच्या सरासरी गतीज ऊर्जेवर अवलंबून असते. 2 वस्तूतील अणूंची सरासरी गतीज ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमान समान असते. तापमानाचे एकक अंश सेल्सिअस, फॅरनहाइट किंवा केल्विन आहे. उष्णतेचे एकक जूल किंवा कॅलरी आहे. पुढचा प्रश्न आहे, कॅलरी मापीची रचना आकृतीसह समजवा. आपल्या पाठ्यपुस्तकात अशा प्रकारची आकृती दिलेली आहे, ती एकदा निरीक्षण करून घ्या. उत्तर पाहूया. उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी हे उपकरण वापरले जाते. या उपकरणाद्वारे एखाद्या रासायनिक किंवा भौतिक प्रक्रियेमध्ये बाहेर पडणाऱ्या किंवा शोषित होणाऱ्या उष्णतेचे मापन आपण करू शकतो. कॅलरी मापीमध्ये थर्मास फ्लास्क प्रमाणे आत व बाहेर अशी 2 भांडी असतात. त्यामुळे आतील भांड्यात ठेवलेले वस्तूतील उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही व तसेच उष्णता बाहेरून आत देखील येऊ शकत नाही. म्हणजे आतील भांडे व त्यातील वस्तू सभोवतालपासून औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवल्या जातात. हे भांडे तांब्याचे असते. या तापमान मोजण्यासाठी एक तापमापी व द्रव ढवळण्यासाठी एक कांडी बसवलेली असते. कॅलरी मापीत एका स्थिर तापमानाचे पाणी ठेवलेले असते. म्हणजे पाण्याचे व आतील भांड्याचे तापमान समान असते. त्यात एखादी वस्तू टाकल्यास ती वस्तू पाणी व आतील भांडे यात उष्णतेची देवाणघेवाण होते व त्यामुळे त्यांचे तापमान समान होते. पुढचा प्रश्न आहे, रेल्वेच्या रुळात ठराविक अंतरावर फट का ठेवली जाते हे स्पष्ट करा.
उत्तर आहे हिवाळ्यात रेल्वेचे रुळ आकुंचन पावतात तर उन्हाळ्यात प्रसरण पावतात. म्हणजेच तापमानाच्या बदलावानुसार रेल्वेचे रुळ आकुंचन व प्रसरण पावतात, त्यामुळे त्यांची लांबी कमी जास्त होते. दोन रुळांमध्ये फट म्हणजेच अंतर ठेवलेले नाही तर रुळांना प्रसरण होण्यास जागा मिळणार नाही व ते वाकडे होतील, त्यामुळे अपघात होईल. म्हणूनच अपघात टाळण्यासाठी रेल्वे रुळात ठराविक अंतरावर फट ठेवली जाते. पुढचा प्रश्न आहे वायूचा व द्रवाचा प्रसरणांक म्हणजे काय हे सूत्रांद्वारे स्पष्ट करा. उत्तर आहे वायूला ठराविक आकारमानही नसते. वायूला उष्णता दिल्यावर त्याचे प्रसरण होते, परंतु वायू एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केलेला असल्यास त्याचे आकारमान वाढू शकत नाही व त्याचा दाब वाढतो. त्यामुळे दाब स्थिर ठेवून वायूचे प्रसरण मोजले जाते. अशा प्रसरणांकास स्थिर दाब प्रसरणांक म्हणतात. तो पुढील सूत्राने दिला जातो. V2 बरोबर V1 कंसात 1 प्लस बीटा डेल्टा टी. येथे डेल्टा टी हा तापमानातील बदल असून V2 व V1 ही वायूची समान दाबावरील अंतिम व आरंभीची आकारमाने आहेत व बीटा हा वायूचा स्थिर दाब प्रसरणांक आहे. द्रवाला ठराविक आकार नसतो, पण त्यांना ठराविक आकारमान मात्र असते. म्हणून आपण द्रवाचा घनीय प्रसरणांक पुढील सूत्राप्रमाणे लिहू शकतो. V2 बरोबर V1 कंसात 1 प्लस बीटा गुणिले डेल्टा टी. येथे डेल्टा टी तापमानातील बदल असून V2 व V1 ही द्रवाची अंतिम व आरंभीची आकारमाने आहेत व बीटा हा द्रवाचा प्रसरणांक आहे. चौथा प्रश्न आहे खालील उदाहरणे सोडवा. त्यामध्ये फॅरनहाइट एककातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल. आता या ठिकाणी आपल्याला उत्तर देखील दिलेलं आहे. 320 अंश फॅरनहाइट हे आपलं उत्तर यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. तर पाहूया आता आपल्याला प्रश्नामध्ये जे काही दिलेलं आहे ते सुरुवातीला लिहून घेऊया. फॅरनहाइट एककातील तापमान बरोबर F, सेल्सिअस एककातील तापमान बरोबर C. येथे F बरोबर 2C दिले आहे. मग सूत्र मांडून घेऊया. F वजा 32/9 बरोबर C/5. मग यात किमती टाकून घेऊया. F ची किंमत किती आहे 2C वजा 32 भागिले 9 बरोबर C/5. तर मग आता या ठिकाणी F बरोबर 2C दिलेला आहे. मग आता हे सोडवून घेऊया. F कंसात 2C वजा 32 बरोबर 9C. म्हणून आता 5 ने कंसाला गुणलं तर किती येईल 10C वजा 160 बरोबर 9C. आता 10C वजा 9C आपण C एका साईडला घेतलं बरोबर 160. मग 10तून 9 गेले 1 C राहिला, म्हणजेच फक्त C राहिला. C बरोबर किती आलं 160. F बरोबर 2C दिला आहे, म्हणून F बरोबर 2 गुणिले 160 बरोबर किती आलं 320. म्हणून फॅरनहाइट एककातील तापमान बरोबर 320 अंश फॅरनहाइट. आलं लक्षात. आता पुढचं उदाहरण पाहूया. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया. एक पूल 20 मीटर लांबीच्या लोखंडाच्या सळईने तयार केला आहे. तापमान 18 अंश सेल्सिअस असताना 2 सळ्यात 0.4 सेंटीमीटर अंतर आहे. किती तापमानापर्यंत तो पूल सुस्थितीत राहील? आता या ठिकाणी आपल्याला उत्तर देखील दिलेलं आहे. उत्तर किती आहे 35.4 अंश सेल्सिअस. तर आता सुरुवातीला आपल्याला या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण सुरुवातीला लिहून घेऊया. आरंभीची लांबी L1 बरोबर 20 सेंटीमीटर. आरंभीचे तापमान T1 बरोबर 18 अंश सेल्सिअस. तर मग 2 सळ्यातील अंतर किती आहे? मग यांचा फरक L2 वजा L1 बरोबर 0.4 सेंटीमीटर असं लिहिता येईल. या ठिकाणी आपल्याला हा पॉइंट काढायचा असेल तर आपल्याला कसं लिहिता येईल 4 गुणिले 10⁻³ मीटर. आलं लक्षात. आता त्यानंतर लोखंडाचा एकरेषीय प्रसरणांक म्हणजेच लॅम्बडा बरोबर 11.5 गुणिले 10⁻⁴ प्रति अंश सेल्सिअस. अंतिम तापमान म्हणजेच T1 आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर सूत्र लिहून घेऊया. सूत्र काय आहे L2 वजा L1 बरोबर लॅम्बडा गुणिले L1 डेल्टा टी. तर आता या ठिकाणी म्हणून डेल्टा टी बरोबर काय येईल L2
वजा L1 भागिले लॅम्बडा गुणिले L1 अशा प्रकारची आपल्याला ही मांडणी करता येईल. मग या ठिकाणी आपण किमती ठेवून देऊया. तर L2 ची किंमत किती आहे या ठिकाणी 4 गुणिले आपण ही काढलेली L2 वजा L1 ची किंमत काढलेली आहे. 4 गुणिले 10⁻³ भागिले लॅम्बडा गुणिले L1 या ठिकाणी यांच्या किमती लिहून घेऊया. लॅम्बडाची दिलेली आहे या ठिकाणी किंमत 11.5 गुणिले 10⁻⁴ गुणिले L1 ची किती आहे 20 सेंटीमीटर. तर या ठिकाणी 4 ने आपल्याला 20 ला भाग जातो. 4 एके 4 4 पंचे 20 या ठिकाणी 20 येईल. मग आता हे आलेलं उत्तर आपण लिहून घेऊया. 1 गुणिले 10⁻³ भागिले या ठिकाणी 11.5 गुणिले 5 यांचा आपण गुणाकार केलेला आहे. तर त्याचा गुणाकार आलेला आहे 57.5 गुणिले 10⁻⁴. या ठिकाणी काय दिलंय डेल्टा टी बरोबर आता या ठिकाणी 10⁻³ आणि खाली भागिले 10⁻⁻⁴ दिलेला आहे. तर मग आता या ठिकाणी घातांकाचा नियम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. एखादी संख्या भागाकारात असेल आणि त्यांचा पाया जर समान असेल तर त्या घातांकाची वजाबाकी होते. मग या ठिकाणी आपल्याला याची वजाबाकी झाल्यानंतर उत्तर काय येईल 1 गुणिले 10⁻³ भागिले या ठिकाणी फक्त 57.5 हे शिल्लक राहील. मग आता या ठिकाणी 10⁻³ म्हणजेच किती असतं 1 गुणिले 10⁻³ म्हणजेच 1000 भागिले 57.5. आता या ठिकाणी आपल्याला हा दशांश काढून टाकायचा आहे. म्हणून हा दशांश गेल्यानंतर आपण अंशामध्ये 0 ऍड करणार आहोत. म्हणून 10,000 भागिले 575. मग डेल्टा टी बरोबर 10,575 ला आपण काय करू 25 ने भाग देऊ. तर 25 ने भाग दिल्यानंतर या ठिकाणी येईल 400 आणि या ठिकाणी येईल 23. म्हणून आपलं उत्तर येईल 400 भागिले 23. म्हणून डेल्टा टी बरोबर 17.39. आता T2 वजा T1 बरोबर डेल्टा टी असं आपल्याला सांगता येईल. तर मग T2 बरोबर डेल्टा टी अधिक T1 अशी मांडणी करता येईल. त्यानंतर डेल्टा टी ची किंमत किती आलेली आहे पण खाली बघितलेलं आहे 17.39 अधिक T1 ची किंमत किती आहे 18. या दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर येईल 35.39. परंतु आपल्याला जे प्रश्नामध्ये जे उत्तर दिलेलं आहे तर ते वेगळं आहे. ते येण्यासाठी काय करायला लागेल या ठिकाणी आपल्याला अजून एक नियम लक्षात घ्यायला लागेल की दशांशाच्या पुढे जर एकापेक्षा जास्त संख्या असतील तर आपल्याला पुढच्या संख्या जर घ्यायच्या नसतील तर आधीच्या संख्येमध्ये आपल्याला 1 ऍड करावा लागतो. म्हणजे आपल्याला हे जर 9 पाहिजे नसेल तर आपल्याला 3 मध्ये अजून 1 ऍड करावा लागेल. म्हणून मग आपलं उत्तर काय येईल 35.4 अंश सेल्सिअस. T2 ची किंमत किती आलेली आहे 35.4 अंश सेल्सिअस. म्हणून तो पूल 35.4 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत सुस्थितीत राहील असं आपलं उत्तर येईल. आलं लक्षात. आता त्या पुढचं उदाहरण पाहूया. आयफेल टॉवरची उंची 15 अंश सेल्सिअसवर 324 मीटर असल्यास व तो टॉवर लोखंडाचा असल्यास 30 अंश सेल्सिअसला त्याची उंची किती सेंटीमीटरने वाढेल. या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे 5.6 सेंटीमीटर. आता हे 5.6 सेंटीमीटर कसं काढायचं ते पाहूया. तर या उदाहरणामध्ये काय काय दिलंय ते लिहून घेऊया. आरंभीची उंची म्हणजेच L1 बरोबर 324 मीटर. आरंभीचे तापमान बरोबर T1 बरोबर 15 अंश सेल्सिअस. मग अंतिम तापमान काय येईल T2 बरोबर 30 अंश सेल्सिअस आणि लोखंडाचा एक रेषीय प्रसरणांक म्हणजेच लॅम्बडा बरोबर याची किंमत आपण मागच्या उदाहरणात देखील पाहिलेली आहे 11.5 गुणिले 10⁻⁴ प्रति अंश सेल्सिअस. या उंचीतील वाढ आपल्याला काढायची आहे. म्हणजे या दोन्हीतील फरक कितीचा आहे तो काढायचा आहे. म्हणजेच L2 वजा L1 बरोबर किती. मग त्यासाठी आपण सूत्र लिहून घेऊया. हे सूत्र देखील मागच्या उदाहरणामध्येच पाहिलेलं आहे. L2 वजा L1 बरोबर लॅम्बडा गुणिले L1 गुणिले डेल्टा टी. तर यामध्ये किमती टाकून घेऊया. मग या ठिकाणी लॅम्बडाची किंमत आपण टाकून घेऊया 11.5 गुणिले 10⁻⁴ गुणिले आता L1 ची किंमत किती दिलेली आहे 324 मीटर. 324 गुणिले
आता या ठिकाणी डेल्टा टी म्हणजेच आपण T1 आणि T2 मधला फरक लिहिणार आहोत. तर या ठिकाणी आपण T2 म्हणजेच 30 अंश सेल्सिअस वजा T1 म्हणजेच 15 अंश सेल्सिअस. तर आता याची आपण मांडणी करून घेतलेली आहे. तर आता हे सोडवून घेऊया. 11.5 गुणिले 10⁻⁶ आता 300 या ठिकाणी 30 मधून 15 गेले, 15 राहिले. हे या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. मग आता आपल्याला हे पॉइंट 11.5 मधला हा पॉइंट काढून टाकायचा. यासाठी आपल्याला 115 आता छेदामध्ये आपल्याला 10 घ्यावं लागेल. गुणिले 10⁻⁶ गुणिले 324 आणि 15ची आपण याचा गुणाकार केला तर गुणाकार येतो 4860. तर आता या 10 मधला हा शून्य कटला या शून्यासोबत. आता राहिलेलं उत्तर आपण लिहून घेऊया. 115 गुणिले 10⁻⁶ गुणिले 486. आता त्यानंतर 115 गुणिले 486 यांचा गुणाकार आपल्याला येईल 55,890. आता या ठिकाणी गुणिले 10⁻⁶ आहे. तर आता हा घातांक काढण्यासाठी आपल्याला इथं 10⁻⁶ दिलेला आहे, त्यामुळे 6 अंक त्या संख्येच्या मागे जावे लागेल. मग आता या ठिकाणी 1 2 3 4 5 अंक दिलेले आहेत. या ठिकाणी परत आपल्याला शून्य घेऊन त्याच्या मागे आपल्याला पॉइंट देऊन घ्यावा लागेल. म्हणून L2 वजा L1 बरोबर 0.05589 मीटर. आता आपल्याला उत्तर दिलेले 5.6 सेंटीमीटर. तर आता हे सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी या ठिकाणी मीटर दिलेलं आहे. मीटरचं सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी आपल्याला 100ने या ठिकाणी गुणावं लागेल. 100ने गुणल्यानंतर आपला दशांश 2 अंक मागे येईल. म्हणून उत्तर काय येईल 5.5890 सेंटीमीटर. आता आपलं उत्तर तर आहे 5.6 सेंटीमीटर आणि येतंय 5.5890. आता आपल्याला पुढच्या जर संख्या घ्यायच्या नसतील तर ह्या संख्येमध्ये 1 ऍड करावा लागेल. मग काय येईल 5.6 सेंटीमीटर. आपलं उत्तर आलं की नाही. म्हणून आयफेल टॉवरची उंची 5.6 सेंटीमीटरने वाढेल. आलं लक्षात. त्या पुढचं उदाहरण आहे ई. अ व ब पदार्थांच्या विशिष्ट उष्मा क्रमशः C व 2C आहे. अ ला Q व ब ला 4Q एवढी उष्णता दिली गेल्यास त्यांच्या तापमानात समान बदल होतो. जर अ चे वस्तुमान m असेल तर ब चे वस्तुमान किती असेल. आता या ठिकाणी वस्तुमान काढायचे. उत्तर आपल्याला दिलेले 2 मीटर. आता या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण सुरुवातीला लिहून घेऊया. पदार्थ A चा विशिष्ट उष्मा म्हणजेच CA बरोबर C. पदार्थ B चा विशिष्ट उष्मा CB बरोबर 2C. आता या ठिकाणी A B असं आपल्याला ओळखू येण्यासाठी घेतलेलं आहे. पदार्थ अ ला दिलेली उष्णता म्हणजेच QA बरोबर Q. पदार्थ ब ला दिलेली उष्णता बरोबर QB बरोबर 4Q. आलं लक्षात. आता दोन्ही पदार्थाच्या तापमानात समान बदल होतो हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे कारण पुढे याचं आपल्याला काम पडणार आहे. या ठिकाणी डेल्टा टी ए बरोबर डेल्टा टी बी. आता याला आपण 1 असं या विधानाला नाव देऊया. हे दोन्ही समान आहेत. हे जे आपण वाक्यात लिहिलेलं आहे तर हेच आपण या सूत्रामध्ये देखील लिहिलेलं आहे. पदार्थ अ चे वस्तुमान MA बरोबर M आणि पदार्थ ब चे वस्तुमान आपल्याला MB बरोबर काढायचं आहे. मग या ठिकाणी सूत्र लिहूया. Q बरोबर M गुणिले C गुणिले डेल्टा टी. आता याची मांडणी करून घेऊया. डेल्टा टी बरोबर Q छेद M गुणिले C. आता आपल्याला अ आणि ब या दोन गोष्टींचं वस्तुमान काढायला सांगितलेलं आहे म्हणून आपण 2 विधानं लिहून घेऊया. या ठिकाणी डेल्टा टी ए बरोबर QA छेद MA गुणिले CA हे एक विधान झालं आणि डेल्टा टी बी बरोबर QB छेद MB गुणिले CB हे दुसरं विधान झालं. आता हे दोन्ही समान आहेत. आपण हे पहिलंच लिहून घेतलेलं आहे त्यामुळे या दोन्हींची मांडणी करून घेऊया. QA छेद MA गुणिले CA बरोबर QB छेद MB गुणिले CB. आता यामध्ये किमती ठेवून घेऊया. आता या ठिकाणी Q छेद M गुणिले C बरोबर
4Q छेद MB गुणिले 2C. मग MB बरोबर काय येईल? 4Q छेद 2C गुणिले MC छेद Q. आता या ठिकाणी हा आपण तिरपा गुणाकार करून घेतलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय येईल? MB बरोबर, आता या ठिकाणी हा Q कटला, या Q सोबत हा C कटला, या C सोबत बे दुणे 4 आणि मग M बरोबर किती आलं? MB बरोबर किती आलं? 2M. म्हणून पदार्थ ब चे वस्तुमान MB बरोबर 2M. आलं उत्तर. आता पुढचं उदाहरण पाहूया. 3 kg वस्तुमानाची वस्तू 600 कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान 10 अंश सेल्सिअस पासून 70 अंश सेल्सिअस पर्यंत वाढते. वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे? उत्तर दिलेलं आहे 0.0033 कॅलरी प्रति ग्राम अंश सेल्सिअस. तर या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय काय दिलं आहे ते पाहूया. तर या उदाहरणामध्ये वस्तुमान M बरोबर 3 kg बरोबर 3000 ग्रॅम, हे किलोग्रामचं ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. उष्णता Q बरोबर 600 कॅलरी. आरंभीचे तापमान म्हणजे T1 बरोबर 10 अंश सेल्सिअस आणि अंतिम तापमान T2 बरोबर 70 अंश सेल्सिअस. मग वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा आपल्याला काढायचा आहे, म्हणजे C काढायचा आहे. सूत्र लिहून घेऊया. Q बरोबर M गुणिले C गुणिले डेल्टा T. आता C बरोबर आपण मांडणी करून घेऊया. Q छेद M गुणिले डेल्टा T. यामध्ये किमती ठेवून घेऊया. Q ची किंमत किती आहे? 600 छेद M ची किंमत किती आहे? 3000 ग्रॅम गुणिले आता डेल्टा T, यामध्ये दोन्ही तापमानातील फरक लिहायचा आहे म्हणून 70 वजा 10 या ठिकाणी लिहिलेला आहे. तर 70 आधी कंस सोडून घेऊया म्हणून 600 छेद 3000 गुणिले 60. 70 मधून 10 गेले, 60 राहिले. आता हा भागाकार करून घेऊया. 60 एके 60 आणि हा 0. आता 10चा भाग बसला. आता हा 0 या शून्यासोबत कटला म्हणून 1 छेद राहिलं किती? 300. हे 300 लिहून घेतलं. आता उत्तर आपलं वेगळं आहे आणि 300 नाही, तुम्ही 1ला भाग दिला तर तुम्हाला थोडासा भागाकार करायलाही अडचण येईल, म्हणून आपण काय केलं? याची विभागणी केली. 1/3 गुणिले 1/100. आता यातला आपण फक्त 100 बाजूला काढून घेतलेला आहे, म्हणून 3 ने 1ला जर भाग दिला तर किती येईल? 0.33 गुणिले हे जसेच तसं लिहून घेऊया बरोबर. आता यांचा गुणाकार केला, भागाकार केला तर उत्तर येईल 0.0033 कॅलरी प्रति ग्राम सेल्सिअस. म्हणून वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा बरोबर 0.0033 कॅलरी प्रति ग्राम अंश सेल्सिअस असं आपलं उत्तर येईल. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन हे यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.